फेक नरेटिव्ह हा एक विषय आहे जो आपण जरूर लक्षात घेतला पाहिजे. काही शब्द आहेत, तुम्ही लक्षात घ्या. एक आहे डिसइन्फॉर्मेशन, एक आहे मिसइन्फॉर्मेशन. चुकीची माहिती पसरवायची आणि चुकीची माहिती बरोबर म्हणून द्यायची, याच्यासाठी एक मोठी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं कार्यक्रमामध्ये की भारतीय जनता पक्षाच्या काही अत्यंत वरिष्ठ नेत्यांनी, तुम्ही मला इथं स्टेजच्या खाली भेटा, मी त्यांचे नाव सुद्धा सांगतो, त्यांनी यंत्रणा उभी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. पुण्यामध्ये एक मोठं ऑफिस केलेलं आहे एका कंपनीचं, जिथून दररोज सकाळी त्यांचा निर्णय होतो की आज कोणती खोटी माहिती पसरवायची आणि 12 वाजता नंतर खोटी माहिती पसरवणं सुरू होतं. असे काही टुकार पत्रकार जे 2-3 चॅनल चालवतात महाराष्ट्रामध्ये, ज्यांना त्यांच्या न्यूजपेपरमधून किंवा चॅनलमधून तेव्हा काढून टाकलेलं आहे, ते लोक आज काही चॅनल चालवतात आणि खोटी माहिती पसरवण्याचं काम करतात. त्यांना हा वरिष्ठ पदावरचा महाराष्ट्रातला माणूस भारतीय जनता पक्षाचा 10 लाख रुपये महिना देतो, लक्षात ठेवा. त्यामुळे खोट्या माहितीची किंमत खूप मोठी आहे, पण ती किंमत जेव्हा लोकशाहीला चुकवावं लागते तेव्हा आपल्याला बोलायला पाहिजे की आपण खोटी माहिती स्वीकारणार नाही. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ठरवलं पाहिजे की खोटी माहिती आपल्यासमोर येत असेल तर आपण क्लिक करून, अंगठा दाबून, अंगठे बहादर व्हायचं नाही, ती माहिती पुढे सरकवायची नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.